तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जेंडरवर काही क्वेश्चन बघणार आहोत. तर बघा, फास्टमध्ये क्वेश्चन घेणार आहोत. तर बघा, या ठिकाणी सिलेक्ट द ओल्ड मॅचिंग विथ रेफरन्स टू जेंडर असा क्वेश्चन विचारला आहे तुम्हाला. या ठिकाणी कॉक, हेन, डॉग, बीच अशा प्रकारचे वर्ड्स दिलेत. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑक्स, बल आणि हॉर्स, मार अशा प्रकारचे वर्ड दिले. यामध्ये तुम्हाला वेगळा वर्ड सर्च करायचा आहे. तर या ठिकाणी जो 3 नंबरचा ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. ऑक्स म्हणजे बैल आणि बुल म्हणजे पण बैल, हॉर्स म्हणजे घोडा आणि मार म्हणजे घोडी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे द फेमिनाईन ऑफ हॉर्स इज. तर हॉर्सची जी स्त्रीलिंगी आहे ती मार आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, हॉर्स हे पुल्लिंगी आहे, मार हे स्त्रीलिंगी आहे. त्यानंतर चूज द करेक्ट जेंडर ऑफ द वर्ड ॲक्टर. आता ॲक्टरचा स्त्रीलिंगी ॲक्ट्रेस आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ॲक्टर म्हणजे अभिनय करणारा, ॲक्ट्रेस म्हणजे अभिनेत्री. त्यानंतर नेक्स्ट 4 नंबर आहे फाइंड द करेक्ट फेमिनाईन नाऊन ऑफ फॉक्स. तर या ठिकाणी फॉक्सचं स्त्रीलिंगी विचारलं आहे. फॉक्स म्हणजे कोल्हा आणि विग्झन म्हणजे कुली म्हणजे तिचं स्त्रीलिंगी. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ वर्ड ऑफ ऑपोजिट जेंडर. आता या ठिकाणी अपोजिट जेंडर तुम्हाला ओळखायचं आहे. तर बघा, इथं मास्टर, मास्ट्रेस, फोर्ट म्हणजे किल्ला, फोर्टनेस म्हणजे गड किंवा गडी म्हणजे मोठी जी गडी असते ती, आणि होस्ट आणि होस्टेस, प्रिन्स, प्रिन्सेस. तर हा वर्ड वेगळा आहे. फोर्ट म्हणजे किल्ला आणि फोर्टनेस म्हणजे गडी म्हणजे उंच प्रकारची एक गडी असते, टेकडी असते, तिला म्हणतात फोर्टनेस. त्यानंतर फादर, मदर. त्यानंतर या ठिकाणी कझार हे वर्ड दिले आहे आणि कझारच्या पुढे तुम्हाला कझरीना म्हणजेच रशियन राणी असा वर्ड येतो. त्यानंतर नेक्स्ट वर्ड दिला आहे ॲक्टर, ॲक्ट्रेस. ॲक्टरचं स्त्रीलिंगी ॲक्ट्रेस. तसंच बॅचलरचं स्त्रीलिंगी काय आहे, तर या ठिकाणी बॅचलरचं स्त्रीलिंगी बॅचलर म्हणजे अविवाहित मुलगा आणि स्पॅनिस्टर म्हणजेच अविवाहित मुलगी. त्यानंतर खाली वर्ड दिला आहे बघा मॅच द पियर्स. तुम्हाला या ठिकाणी काही वर्ड्स दिलेत मराठीमधून, त्याचं मिनिंग पण पेन्सिलनं राईट केले. आता इथं दिलं आहे हार्ट, त्यानंतर बक, बुलक आणि मॉन्क. तर बघा, या जोड्यासुद्धा मॅच करून दिलेल्या आहे. बकची जी जोडी आहे ते डो आहे, डो म्हणजे मादी बदक. बुलक म्हणजे बैल आणि त्याची मादी जी असते गाय, ही फर म्हणजेच गाय. त्यानंतर मॉन्क म्हणजे पुजारी आणि नन म्हणजे पुजारीन. तर हा जो वर्ड आहे हर्ट आणि रो, ही जोडी काय आहे, हार्ट आणि रो ही जोडी मॅच होते. त्यानंतर नेक्स्ट वर्ड बघा मॅच द पियर्समध्येच दिलेली आहे. कोल्ट म्हणजे शिंगरू आणि तिची जी स्त्रीलिंगी आहे ते आहे फिली. त्यानंतर नेफू आणि नीस. त्यानंतर डॉग आणि बीच, ड्रोन आणि बी म्हणजेच काय, तर याला म्हणतात नर मधमाशी आणि बी म्हणजे मधमाशी. त्यानंतर या ठिकाणी परत मॅच द पियर्स जेंडर दिलेत. या ठिकाणी जेंडर गोज आणि विजार्ड विच, होस्ट, होस्टेस आणि प्रिन्स, प्रिन्सेस. त्यानंतर नेक्स्ट दिलं आहे गिव फेमिनाईन फॉर द गॉड. आता गॉडचं आपल्याला माहिती, गॉडेस या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा पुढच्या या ठिकाणी पुढच्या पेजवर. गॉडेस, गॉड म्हणजे देव, गॉडेस म्हणजे देवी. त्यानंतर गिव फेमिनाईन फॉर द मास्टर. आता मास्टर म्हणजे काय, मालक, आणि मास्ट्रेस म्हणजे मालकीन, हे पण आपल्याला माहिती आहे. त्यानंतर पीपलसाठी दे वापरतात, बुकसाठी इट वापरतात, वुमेनसाठी शी वापरतात आणि सचिनसाठी ही वापरतात म्हणजे मुलगा आहे म्हणून ही वापरतात. तर त्या पण जोड्या आपण मॅच केल्या. त्यानंतर द मॅस्कुलाईन जेंडर ऑफ डक. आता डकचं काय आहे, ड्राक म्हणजे डकचे 2-3 वर्ड्स आहे, पण आपल्यामध्ये त्या आपल्या जे वर्ड परफेक्ट असेल त्यालाच आपण टिक मार्क करायची. आता आपण काही जे
स्त्रीलिंगी पुल्लिंगी काही एक्झाम्पल बघूया. तर मित्रांनो, या ठिकाणी काही पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी नामे दिलेली आहेत, जे पेन्सिलने टिक मार्क करून ठेवलेली. तुम्ही ती व्यवस्थित वाचायची आहे आणि त्याचा स्टडी चांगला करा. तर ह्या पेजवर सुद्धा बरेचसे स्त्रीलिंगी पुल्लिंगी नाउन्स आहेत आणि ते आपल्याला माहिती नसतात. तर त्याच्यावर मी टिक मार्क करून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ती व्यवस्थित तुम्ही पाठ करायची आहे, कारण स्त्रीलिंगी पुल्लिंगी ओळखा यावर एकतरी क्वेश्चन TET एक्झाम किंवा टेट एक्झाममध्ये किंवा कोणत्याही एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यावर एकतरी क्वेश्चन असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर जी टिक मार्क केलेली आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याची व्यवस्थित रीडिंग स्टडी वगैरे करायचं आहे, मेमोराईज करायचं आहे. कारण माझ्या अभ्यासासोबत मी फक्त माझा अभ्यास तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्या बेसने तुम्ही पण अभ्यास करावा असं मला वाटते. त्या हिशोबाने हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीसुद्धा या पद्धतीने थोडासा स्टडी करा.